कोणगावून प्रार्थनेला येते तशी त्यांची साक्ष आहे. चार वर्षाच्या अगोदर ती झाडावरनं पडली असता त्यांना व्यवस्थित बसता येत नव्हतं. तशीची बहीण म्हणते की त्यांच्या पोटामध्ये गाठ चालवायची. त्या त्रासासाठी त्यांनी डॉक्टरांचे उपचार केले. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. बहीण म्हणते की त्याने गोळ्या घेतल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये आग व्हायला लागली. त्या त्रासासाठी त्याने एका मंगळवारच्या दिवशी केंद्रामध्ये येऊन ब्रदरांना त्यांची समस्या सांगितली. ब्रदराने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि आता ती पूर्णपणे बऱ्या. त्यांच्या पोटामध्ये गाठ चालवत नाही. तशी त्यांची दुसरी साक्ष आहे. 2 रविवारी इथे बहीण येऊन प्रार्थनेमध्ये भाग घ्यायची आणि जेव्हा टाळ्या वाजवायची तेव्हा त्यांच्या उजव्या हाताला सूज यायची. त्या त्रासासाठी देखील त्याने मंगळवारच्या दिवशी प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि ही बहीण आता सकाळपासून टाळ्या वाजवून गीतामध्ये भाग घेते, पण त्यांचा पूर्णपणे हात व्यवस्थित आहे. पण ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हे कोणगावून प्रार्थनेला येतात. या आईची साक्ष आहे. 10 वर्षापासून या आईंना आई म्हणतात की त्यांना मासिक पाळी यायची असली तर 10 दिवसा अगोदरपासून त्यांना खूप लघवीला त्रास व्हायची. आई म्हणते की जो त्यांना 15 मिनिटात प्रयत्न त्यांना लघवीला जायलाच लागायचा आणि नाही गेलं तर त्यांच्या अंगामध्ये संपूर्ण अंगामध्ये सणका व्हायचा. खूप त्रास व्हायचा. या त्रासासाठी आई म्हणते की ते गेल्या रविवारच्या दिवशी या ठिकाणी प्रार्थनेला हजर होते आणि प्रार्थनेच्या वेळेस ब्रदर जेव्हा स्टेजवर उतरून सर्वांना आशीर्वाद देत होते तेव्हा या आईच्या डोक्यावर देखील ब्रदराने हात ठेवला. त्याच वेळी या आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आई म्हणते की तेव्हापासून त्याला हळूहळू बरं वाटायला लागलं आणि संध्याकाळपर्यंत पूर्णपणे त्याला बरं वाटलं. तेव्हापासून आई आता पूर्णपणे बरे, त्याला काही त्रास होत नाही. आणि आई प्रभू येशूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. या आई देववरून प्रार्थनेला येतात. तसे त्यांची साक्ष आहे. 1 महिन्यापासून त्यांचा डावा पाय दुखायचा, तसं त्यांचा डावा पूर्णपणे धड दुखायचे. या त्रासासाठी या आईने 3 वेळा डॉक्टरांचे उपचार केले, पण त्यांच्याने त्यांना काही फरक जाणवला नाही. म्हणून या आई मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये येऊन ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्या द्वारे या आईना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला. पण ही आई म्हणते की ती घरी गेल्यावर त्यांना पुन्हा त्रास व्हायला लागला. या त्रासासाठी या आईने या केंद्रामध्ये फोन लावला. फोनवरून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्या प्रार्थनेच्या द्वारे आईना प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता ही आई पूर्णपणे बरे आहेत म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देतात. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. कोणगावून प्रार्थनेला येते. या बहिणीची साक्ष आहे. या बहिणीला 1 वर्षापासून संडासाद्वारे रक्त पडायचं. ही बहीण म्हणते की रक्त पडल्यावरती या बहिणीला पोटामध्ये देखील खूप वेदना व्हायच्या, तसेच कंबर देखील खूप दुखायची. तिला उठा बसायला पण खूप त्रास व्हायचा. या त्रासासाठी ही बहीण म्हणते की प्रार्थनेला येते आणि प्रार्थनेमध्ये भाग घेतल्यावरती त्याला बरं वाटायचं. 5-6 दिवस बरं वाटायचं आणि पुन्हा त्रास व्हायचा. या त्रासासाठी या बहिणीने गेल्या महिन्यामध्ये निवासी शिबिर होता, त्या शिबिरमध्ये विश्वासाने भाग घेतला. ही बहीण म्हणते शिबिरचे शेवटले दिवशी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि या बहिणीचा 1 वर्षाचा त्रास पूर्णपणे निघून गेला. आता 1 महिना झाला. ही बहीण पूर्णपणे बरी आहे, त्याला काही त्रास होत नाही. ही बहीण प्रभू येशूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया.